नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 5वी विषय गणित 9वे प्रकरण दशांश अपूर्णांक यातील दशांश अपूर्णांकातील अंकांची स्थानिक किंमत कशी काढायची किंवा कशी लिहायची ते आपण आज पाहणार आहोत। ज्याप्रमाणे आपल्याला पूर्णांक संख्यातील अंकांची स्थानिक किंमत ठरवता येते, त्याच पद्धतीने दशांश अपूर्णांकातील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपल्याला ठरवता येते। आता इथे पहिलं उदाहरण मी घेतलेलं आहे 75.8 यातल्या प्रत्येक अंकाची आपल्याला स्थानिक किंमत लिहायची आहे। आता पहिल्यांदा आपण 7 ची स्थानिक किंमत लिहूया। 7 ची स्थानिक किंमत एकक दशक, दशांश चिन्हाच्या अलीकडच्या संख्या आपण एकक दशक याप्रमाणे मोजायच्या आहेत। एकक दशक म्हणजे हा दशक स्थानी आहे, म्हणजे याची स्थानिक किंमत आहे 70। आता 5 ची स्थानिक किंमत, 5 ची स्थानिक किंमत हा एकक स्थानी आहे। एकक म्हणजे याची स्थानिक किंमत आहे 5। आता दशांश चिन्हानंतरच्या संख्यांची स्थानिक किंमत लिहिताना आता 8 ची स्थानिक किंमत आपल्याला लिहायची आहे। 8 ची स्थानिक किंमत हा दशांश स्थानावरती आहे, म्हणजे याचं 0.8 ही स्थानिक किंमत आहे। नंतर 7 ची स्थानिक किंमत, 7 ची स्थानिक किंमत बरोबर। आता हा शतांश स्थानावरती आहे, म्हणजे 0 पूर्णांक किंवा 0.07। इकडची संख्या आता पूर्णांक हे 0 घ्यायचे। 0.0 हे दशांश स्थान आहे, इथे 0 आणि शतांश स्थान आहे, फक्त त्या अंकाची लिहायची आहे, म्हणून याप्रमाणे लिहायचं आहे 0.07। आता या पद्धतीनेच आपल्याला सराव संच 38 सोडवायचा आहे। आता 38 मध्ये प्रश्न दिलेला आहे, खालील अपूर्णांक वाचा आणि प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहा। पहिली संख्या आहे 6.13। आता याचं वाचन करायचं आपल्याला। मग 6.13 या पद्धतीने वाचन करायचं आहे। आता इथं अंक कोणकोणते आहेत बघा। 6, 6चं स्थान काय आहे? एकक, कारण दशांश चिन्हानंतर ते पहिली संख्या आहे, म्हणजे हे एकक स्थानामध्ये आहे, म्हणून इथे येणार एकक स्थान। आता इथं स्थानसुद्धा मी लिहिलेलं आहे। स्थान आणि स्थानिक किंमत किती येणार त्याची? 6च येणार। नंतर पुढचा अंक आहे 1, याचं स्थान आहे दशांश, म्हणजे 0.1, 0.1। आता पुढची संख्या आहे, पुढचा अंक आहे 3, 3चं स्थान आहे शतांश, म्हणजे 0 पूर्णांक किंवा 0.03, 0.03। इथं मधले अंक सगळे 0 लिहायचे आहेत आणि शेवटचा जो ज्या अंकाची आपण स्थानिक किंमत लिहितोय तोच अंक फक्त विचारात घ्यायचा आहे। म्हणजे याप्रमाणे आपल्याला दिलेल्या कोणत्याही संख्येतील अंकांचं स्थान आणि स्थानिक किंमत लिहिता येते। आता पुढचं उदाहरण घेऊया 48.84। आता इथे वाचन लिहिताना 48.84। आता यातला पहिला अंक आहे 4, दुसरा अंक 8, नंतर 8 आणि 4। आता इथं आपण 4 घेतलं तर एकक दशक स्थानावरती आहे,
म्हणजे इथे येणार दशक. मग दशक स्थानावर असल्यामुळे किती येणार आहे त्याची स्थानिक किंमत 40. नंतर पुढचा अंक आहे 8. हा आहे एकक स्थानावरती. एकक दशक शतक याप्रमाणे आपण मोजतो. दशांश चिन्हाच्या आधीच्या संख्या, डाव्या बाजूच्या संख्या, म्हणजे इथे येणार एकक. याची स्थानिक किंमत आहे 8. नंतर आता पुढचा 8. याचं स्थान आहे दशांश, म्हणजे 0.8. पुढचा अंक आहे 4. याचं स्थान आहे शतांश, म्हणजे 0.04. आता पुढची संख्या आहे, तिसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे 72.05. 72.05. 72.05. आता यातलं 7. पहिला अंक घेतला आपण 7. त्याचं स्थान आहे एकक दशक. आणि स्थानिक किंमत आहे दशक स्थानावरती असल्यामुळे 70. आता पुढचा आहे 2. याचं स्थान आहे एकक. याची स्थानिक किंमत 2च. नंतर पुढचा अंक आहे 0 आणि नंतरचा आहे 5. आता 0 जो आहे तो दशांश स्थानावरती आहे. दशांश चिन्हानंतर पहिला जो अंक असतो ते दशांश, नंतर शतांश स्थान, याप्रमाणे आता हे दशांश स्थानामध्ये आहे, म्हणून याचं येणार आहे 0 पूर्णांक किंवा 0.0. नंतर 5 शतांश स्थान आहे, म्हणजे 0.05. आता पुढची संख्या आहे 3.4. 3.4. आता 3 हा पहिला अंक आहे, तो एकक स्थानावरच आहे, म्हणजे इथं काय येणार आहे एकक, आणि त्याची स्थानिक किंमत 3. नंतर पुढचा अंक आहे 4. तर दशांश चिन्हानंतरचा पहिला अंक आहे, म्हणजे इथं दशांश. 0.4. आता शेवटचं गणित आहे 0.59. 0.59. आता इथं पूर्णांक किंवा दशांश चिन्हाच्या अलीकडची संख्या आहे 0. याचं स्थान आहे एकक, त्याची स्थानिक किंमत आहे 0. नंतर 5 दशांश चिन्हानंतरचा पहिला अंक आहे, म्हणजे याचं स्थान आहे दशांश. 0.5 आणि पुढचा अंक आहे 9. त्याचं स्थान आहे शतांश. 0.09. याप्रमाणे आपल्याला कोणतीही संख्या दिली असेल तर त्या दशांश अपूर्णांकातील अंकांची स्थानिक किंमत लिहिता येते. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. ते तुम्हाला पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकॉन प्रेस करावं लागेल, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.